हाय फ्रेंड्स, आज आपण बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न स्ट्रॅटेजी बघणार आहोत. बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा दोन कॅन्डल तयार होतो आणि तो डाऊन ट्रेंडच्या शेवटी सपोर्टवर बघायला मिळतो. जर चार्टवर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला तर याचा अर्थ असा होतो की डाऊन ट्रेंड आता संपणार आहे आणि आता ट्रेंड बदलणार आहे. यामध्ये पहिली कॅन्डल ही रेड असते, इथे बिअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न झालेला आहे. त्यानंतर तयार होणारी कॅन्डल ही ग्रीन कॅन्डल ही गॅप डाऊन ओपन होते, इथे गॅप डाऊन ओपन झाले आहे आणि ती रेड कॅन्डलची जेवढी बॉडी आहे त्याच्या 50% पेक्षा जास्त अपसाइडला क्लोज होते. ही बुलिश कॅन्डल रेड कॅन्डलच्या 50% बॉडीच्या पेक्षा जास्त वर क्लोज झालेली आहे. तर या कंडिशन मध्ये आपण एंट्री कुठे करावी? जर बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली, हा बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, त्यानंतर एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली, इथे ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे आणि ती कॅन्डल 9 सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटरच्या वर क्लोज झाली, ही इथे वर क्लोज झाली आहे, तर त्या कॅन्डलच्या वर बाय एंट्री करावी. इथे आपण बाय एंट्री केली आणि बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली स्टॉप लॉस लावा. इथे आपण स्टॉप लॉस लावलेला आहे. चला तर आपण स्टॉक्स किंवा इंडायसेसच्या चार्टवर जाणार आहोत आणि बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न कशी वर्क होते हे बघणार आहोत. आपण निफ्टी इंडायसेसचा चार्ट ओपन केला आहे. निफ्टी इंडायसेसच्या चार्टवर आपल्याला सपोर्टवर बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले दिसलेले आहे. यामध्ये डाऊन ट्रेंड चालू होतं. सपोर्टवर बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक तयार झाली. बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक तयार झाल्यानंतर आपण एक बुलिश कॅन्डल तयार होण्याचं कन्फर्मेशन घेतलं. इथे कन्फर्मेशन भेटलंय आपल्याला आणि आपल्या स्ट्रॅटेजीनुसार सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर पण बुलिश कॅन्डल क्लोज झाली आहे. त्यानंतर आपण तिथे एंट्रीचा प्लॅन केलाय. बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. आपला टार्गेट भेटलेला आहे अप ट्रेंडला. त्यानंतर आपण हिंदाल्कोच्या चार्टवर 25 ऑक्टोबरला बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले. इथे तयार झालाय. डाऊन ट्रेंड होतो. डाऊन ट्रेंड नंतर सपोर्टवर इथे सपोर्ट घेतला तिथून बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाली. सपोर्टवर मार्केट डाऊन ट्रेंडला होतो. हे 50% ऑफ बेअरिश कॅन्डलच्या वर ही बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न खाली गॅप डाऊन ओपन होऊन 50% ऑफ बेअरिश कॅन्डलच्या वर क्लोज झाली आहे. आपण नंतर एक बुलिश कॅन्डल फॉर्म होण्याचं वेट बघितलं. ती सिंपल 9 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर क्लोज झाली. तिथून आपण एंट्री घेतली. त्याच्या बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिकच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. त्यानंतर आपण 11 डिसेंबरच्या चार्टवर आयसीसीआय बँकच्या स्टॉकच्या चार्टवर आपल्याला बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले आहे. सेम या कॅन्डलने प्रिव्हियस डेच्या ओपनचा सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट डाऊन ट्रेंडला आलं. डाऊन ट्रेंडला आल्यावर इथे सपोर्टवर बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाली. बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाल्यानंतर आपण एक ग्रीन कॅन्डल फॉर्म होण्याचं वेट बघितलं. ती सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर क्लोज झाली. तिथून आपण एंट्री घेतली. बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिकच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. मार्केटने आपल्याला एवढं टार्गेट दिलेलं आहे. त्यानंतर आपण 2 जानेवारी बँक निफ्टीचा चार्ट बघूया. हा आपला 2 जानेवारीचा बँक निफ्टीचा चार्ट आहे. मार्केटने इथे आपल्याला बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले आहे. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार आता इथे सपोर्ट सायकोलॉजी लेवलचा घेतलेला आहे. 51,000 सायकोलॉजी लेवल आहे. बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नने इथे सपोर्ट घेतलेला आहे. आपल्या स्ट्रॅटेजीनुसार मार्केट डाऊन ट्रेंडला होतं. डाऊन ट्रेंडला झाल्यावर सायकोलॉजी लेवलवर त्याने सपोर्ट घेतले. तिथे फॉर्म झाले बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न 50% ऑफ बेअरिश कॅन्डलच्या वर ही सेकंड बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नची 50% ला तिथे क्लोज झाली आहे. त्यानंतर आपण एक बुलिश कॅन्डल फॉर्म होण्याचा वेट बघितला. ती झाल्यानंतर ती सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली वर क्लोज झाली. तिथून आपण एंट्रीचा प्लॅन केल्यानंतर बुलिश पिअर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला. त्यानंतर मार्केट अपसाइडला गेलाय.
तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.